तर कोल्हापूरच्या शिव्या ना कोल्हापूरच्या चवीप्रमाणे झणझणीत असतात। असाच एक शिव्यांचा किस्सा इकडे धनंजय सांगतोय, चला तर ऐकूयात। तर गार्डन एरियामध्ये योगिता, धनंजय आणि निखिल हे तिघीजण फिरत असतात। तर निखिल इकडे म्हणतो की ब्रेकअप सॉन्ग ऐकवतो चला। त्यावरती धनंजय म्हणतो फार फार वर्षापूर्वी मला या ब्रेकअप सॉन्गची खूप गरज होती, 29 ब्रेकअप केलेत मी। त्यावरती निखिल म्हणतो 29 अधिवेशन आहे का 29 ब्रेकअप करायला? तर योगिता देखील म्हणते की खरंच सांगताय का तुम्ही 29 ब्रेकअप केलेले आहेत? तर धनंजय म्हणतो हा, असे टप्प्याटप्प्यावरती ब्रेकअप व्हायची का? तर तो म्हणतो नाही, तासाला माझी ब्रेकअप व्हायची। आणखीन एक किस्सा सांगतो तुम्हाला असं तो म्हणतो। तर तो सांगतो की 2 सख्या बहिणींना त्याने प्रपोज करायचं ठरवलेलं। तर 2 सख्या बहिणी म्हणजे ते एकाच घरात राहत असणार। तर त्याने गाडी घेतली आणि गाडी घेऊन तो त्या गल्लीत गेलेला होता आणि जिथे टर्न ओव्हर घ्यायचा आहे तिथेच एक बोरवेल होती। तर त्याचं पाणी आलेलं म्हणून सगळ्याजण पाणी भरायला तिथे त्या गल्लीतल्या बायका जमलेल्या। तर त्याच्या त्या 2 मुली पण आलेल्या, पण त्या मुलगीला प्रपोज करायला म्हणून धनंजय गेलेला आणि त्या समोरच्या बाईसोबत त्या मुलगीचं भांडण लागलेलं होतं। तिनं अशी काही शिवी दिली ना की तिची शिवी ऐकून मी डायरेक्ट गाडी फिरवली आणि गाडी घेऊन घरी गेलो आणि नंतर त्या गल्लीत गेलो नाही, असं तो इकडे किस्सा सांगतोय। तर अभिजित म्हणतो की काय खरंच सांगताय का? तर निखिल म्हणतो काय दिलेली होती पण ती शिवी? तर तो म्हणतो की अरे सांगण्यासारखीच नाही। अभिजित म्हणतो तरी पण सांगा ना। तर तो म्हणतो नाही, सांगण्यासारखी नाहीये, तुम्ही शिवी ऐकूनच कोमात जाल, कारण मी शिवी ऐकून कोमात गेलतो। मी स्वतःला शिव्यांचा बादशाह समजतो, पण तिची शिवी ऐकून मी स्वतः 2 महिने कोमात होतो। तर अशा प्रकारे धनंजय आणि मुलींचे किस्से या घरात संपतच नाही, तो काही ना काहीतरी सांगतच असतो। तुम्हाला हे किस्से ऐकायला आवडतात का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।